इंडियन आर्मी वर्सेस पाकिस्तान आर्मी कोण जितेल काय वाटतं? अरे हा प्रश्न तर खरं तर पडायलाच नाही पाहिजे. आपल्याकडे इतिहास आहे, तुम्ही इतिहासच बघा, सरळ सरळ इतिहासाने सांगितलंच आहे. स्पेशल फोर्सेसपर्यंत तर मी नंतर जातो. आधी तुम्ही नॉर्मल आर्मी जर बघितली तर 47 झाला, 65 झालं आणि 71. आता हा प्रश्न तुम्ही सगळ्यांनी स्वतःला विचारा की 71 नंतरनं इंडियन आर्मी आणि पाकिस्तान आर्मीमध्ये युद्ध का नाही झालं, है ना? कारण की 71मध्येच त्यांना कळून चुकलं होतं की आपण ह्यांच्याशी हेड ऑन लढू शकत नाही. समोरासमोर आपण जाऊन की ही पाकिस्तान आर्मी, ही इंडियन आर्मी, आपण लढू शकत नाही. आपल्याला ह्यांनी म्हणजे पार सगळं म्हणजे काय म्हणतात त्याला, चितपट करूनच टाकलं त्यांनी खूप वेळा. त्याच्यामुळे त्यांनी परत युद्धच नाही केलं, युद्ध झालंच नाही. मग काही लोक म्हणतील कारगिल काय होतं, कारगिल छुपं युद्ध होतं. म्हणजे त्यांनी बॉडीज पण नाही घेतल्या ना त्यांच्या सैनिकांच्या. ते म्हणले आम्हाला माहीतच नाही कोण आहेत. म्हणजे ते पण एक प्रकारचं ते छुपून केलेलंच ते हे होतं की त्यांनी आधी जाऊन पोस्ट ठेवला, त्यांचा प्रयत्न होता तो. तिथे पण त्यांनी मात खाल्लीच ना शेवटी. आणि मग ते टेररिझमचा सहारा घेत आहेत ते, त्यांचं भागतं आहे त्याच्यामध्येच. त्यांना माहिती कधीच इंडियन पाकिस्तान आर्मी युद्ध नाहीच पुकारणार. चायना कधी टेररिस्ट सोडतायत का? कधी ऐकलंच की एक टेररिस्ट जो चायनीज आहे, चायनीज आर्मी चायनामधून आला आणि त्यांनी टेररिस्ट अटॅक केला आहे, ते करणारच नाहीत. कारण की त्यांची आर्मीसोबत आपण लढतोय.